बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे। वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आलाय, त्याला पोलीस कोठडीत ठेवले आहे। मात्र दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तसेच मस्साजोग गावच्या गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे। वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर मोक्का आणि 302 अंतर्गत कारवाई केली नाही तर मोबाईलच्या टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेईन असा इशारा देशमुख यांनी काल दिला होता। त्यानुसार आज सोमवारी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अचानक पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरू केलं आहे। गावातील दोन्ही टाक्यांवर हे आंदोलन सुरू आहे। एका टाकीवर धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी तर दुसऱ्या टाकीवर मस्साजोग गावचे ग्रामस्थ आहेत। काय आहेत मस्साजोग गावच्या ग्रामस्थांच्या मागण्या? वाल्मिक कराडवर खुनासह मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी। 1 महिना लोटला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही। फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी। या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याबाबत तात्काळ निर्णय घेतला जावा। तसेच या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जावी। या आणि इतर अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे देखील मस्साजोग गावात दाखल झाले आहेत। गावात दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला आणि टाकीवरून खाली येण्याची विनंती केली। तुम्ही खाली या, तुमची गरज आहे आम्हाला, सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला काय झालं तर त्यांचं जगणं अवघड करून टाकीन असं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर।